ताई काय करू राहिली? काय नाही आवडते काय कुठं जायचंय? नाही आवडते असं. का बॅग आगी का भरून ठेवल्या? अरे त्या बॅगीतले कपडे काढून ठेवले होते गाड्या काढून काय म्हणतो काय मला वाटलं कुठं जायचंय का ना? नाही, काय म्हणतो ते एक विचारायचं होतं. काय दादू कुठं? बाळ बाहेर गेले का? काय म्हणतो रे ते मी म्हणत होतो हम्म. माझा एक दर शांत बस ओळखीचा बाबा आहे जगमग बाबा. अहो दाजीला ते नाही काय दाजी नाही केलं. कुठं ते माझा एक ओळखीचा बाबा आहे जगमग बाबा म्हणून. झगमग बाबा अरे त्याचं नाव काय असं झगमग बाबा ते नाव असतं जगमग. काय करतो तो ते असंच भूत बघाव बाबा आहे का म्हणून आपण दादी घेऊन चालेल आपण ते म्हणायचं काय करलं काय नाहीचं काय म्हणून नाहीचं काही सांगायचं नाही असं पण जायचं म्हणा फिरायला. नाही तर मग पाहुण्याने बोललं म्हणा असं काही तर सांगायचं. पाहुण्याकडे न्यायचे ते असंच म्हण तू म्हण मग फिरायला जायचं नाही. हा तसं मी म्हणतो आपलं फिरायला जायचं म्हणून ताराजी. बरं येतील ते आता इथंच दुकानात गेलेले आहेत पलीकडं. हा मग असं म्हण दाजी आपल्याला फिरायला जायचं म्हणा. हा मी आलो. मी आवरू का लगेच हा तो नाही आधी तू त्यांना बोल ना मग आवरते. बरं मग ते आले हा नाही तर म्हणशील तू कसं काय तयार झाली कुठं जायचं तुला माहिती होतं मला का नाही सांगितलं. त्यांना येऊ दे मग तू त्यांना म्हण आणि दाजी चला आपल्याला फिरायला जायचं. मग ते मला म्हणले का आवर म्हणून मी आवडते. हा मग सांगते काय करते दादी? काय ग कुठे गेलते काय गे नाही कुठे गेलते? कुठं नाही लग्नाला जायचं आज मला कुठं? मित्राचं लग्न आहे यायचं बोल नाही आंबे फिरायला जायचं म्हणून जेवण आलो. मला बिर्याणी लग्नात कुठं बिर्याणी असती काय? अरे काय हॉटेलमध्ये. लागलं त्या दिवशी बसून डोक्यामध्ये. अरे हॉटेलमध्ये बिर्याणी खाऊ आणि मला लग्नाला नंतर जेवण हा, कर लग्नाला कुठं खर्च करीत जात्या लोकांचं. चल मी चाललो यायचंय तुला आपल्याला फिरायला जायचंय. पुढं जायचं फिरायला. पुढं मी नगर सांगितलं जायचं. तो नेऊ राहिला हो आपल्याला मी नेवर आलो तुम्ही चला. यायचं. हा. आताच मला म्हणतात ताई दाजी कुठे गेले आपल्याला फिरायला जायचंय. लग्नाचं कॅन्सल करा आपण फिरायला जाऊ. बिर्याणी हॉटेलमध्ये होतं. बिर्याणी काय तसंच हा जेवण. मग तसं वाटलंच आहे ना तसं जो वाटलं सांगू. पण आज बिर्याणी नाही चालणार आज शनिवार आहे. नाही, ते बघू काहीतरी वारगीर लक्षात ठेवा दादा. असं कधी काही बरं चल आवड पडतं चल आवड टाइम आवरायचं काय आवड आवड बरं ताई. ओके एक काम करतो मी त्या मित्राला सांगून येतो तू जा म्हणून आपण जाऊ मग हा सांगून देतो ना. ठीक आहे मी आलो 5 मिनिटात आवर राहील तिथे आवर पटकन आवर ओके हा चल मी पण येतो यायचं तुला हा बरं येतो मी. तुमचा गाडी गिफ्ट कसं वाटलं नदी आलो तुम्ही. बरं मी जाऊन येतो तू पण तुझा आवड हा आवडून ठेवतो. पैसे तुझ्या तुझा आवड पडतं हा ते गेले का आता एक काम कर तू एक फोन लावतो बाबा घरी आहे का बघ फोन येतो. हा मी फोन करून पाहतो. फोन कर लावतो लगेच फोन. काय म्हणते घरी आहेत का आणि कुठे गेले असले तर म्हणा आम्ही येतो आम्हाला यायला 1-1.5 घंटा लागेल म्हणा तर तुम्ही या. हॅलो नमस्कार बाबा. नमस्कार म्हणलं. मी बोलतो संतोष शिंदे. ओळखलं का? हॅलो कुठं आहे म्हणलं घरी का? आम्हाला यायचं होतं. हा टाइमच लागेल आम्हाला थोडं 1-1.5 तास लागेल. तर येशाल ना घरी? बर बर चालेल. हा म्हणलं दाजील घेऊन यायचं होतं. हा ताई पण सोबत आहे. ताई सोबत बोला. बर बर हा ताई. हॅलो हा बाबा आमच्या घरचे आहेत ना हे दोघं कुठं लग्नाला गेले होते
काहीतरी बाहेर झालंय वाटतं, चिकनच खाते काही खाते, तसं वागणं थोडं वेगळंच वाटतंय. नाही आम्हाला फक्त डाऊट आहे. हा ते त्याला थोडं दोन देऊन बोलते असं, त्याला म्हणजे जबरदस्तीने ऐकायला लावते त्याचं बोल, म्हणजे त्याला बोल काय म्हणते ते त्याला बघतं, त्यालाच दिसतं. मला एवढं काही कळत नाही, पण आहे त्यांच्यातलं मला थोडंसं जाणवलं. बाहेरचं मटण बिटन असं खाणं द्यायचं, दुसरं काय नाही. हा बरं बरं येतो मग आम्ही. त्यांना काय आम्ही सांगितलेलं नाहीये. हा डायरेक्ट घेऊन या, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. आम्ही म्हणजे तुम्ही येऊन थांबा. बरं बाहेर आहेत का, या मग लवकर, आम्हाला 1-1.5 घंटा लागेल यायला. काही सामान आणायचंय का, काही लागन का? बरं लिंब, अजून मिरच्या, बाकीचं तुम्ही आणता का? बरं चालेल, ठीक आहे काही नाही. ठेवू का बाबा? हा आले का? आवडलं नाही का? काय आवडू राहिले ना, घर राहिले ना बॅगी आपला सामान काय बॅगी की भरली. मी काय म्हणत होतो, तर हॉटेल मस्त आहे तिथं जाताना. तुम्हाला त्या हॉटेलची येड लागला काय? नगरला जायचं ना आपल्याला, मस्त हॉटेल आहे बिर्याणी हाऊस म्हणून, तिथं बिर्याणी खायला जाऊ. बिर्याणी हाऊस कुठे आहे माहिती आहे का? जाऊ ना, मी तिथं जाऊ खायला जाऊ मस्त पैकी बिर्याणी. बाहेर ते घ्या, आपण जाता जाऊ. आपल्याला तिकडे जायचं जे आवडलेलं आहे. आता तुम्ही माझा म्हणून नाही लग्न चाललो होतो. चल आवड. हा ताई तुम्ही तू आवड भरते लवकर, आम्ही आलो. चल खुशी, तू डोकं इचल, डोकं इचल. बरं आता इथे आपण इतकं लांब थांबलो, अजून किती लांब जायचं आपल्याला? अजून कमीत कमी 100 किलोमीटर आहे. जायचं एवढं कोण वाढू राहिले मग काय मग इतक्या वेळ किती लांब जायचं आपल्याला? बरंच लांब जायचं ना. तिकडला रस्ता चांगला होता, जायला सोपं होतं. इकडून का म्हणून आणलं तुम्ही मला? हे ताना लागलं आता काय वाव बिर्याणी बिर्याणी आहे तिथं. हा बिर्याणी आणते जंगलात करून. पाणी बिणी प्या. बरं कुठं जायचंय? नगरला नगरला तर जायचंय, पण म्हणजे गावाकडून का मग घेतो तुम्ही? अजून जायचंय आपल्याला. हो आज जायचं, आज निवांत नाटक. एक काम करायचं, भेंडायला जायचं. नगरला काय जायचं? तिकडे जाऊ आपण. बरं हे आपल्याला फिरायला जायचं ना. फिरायला जायचं म्हणून चला पटकन. ऊन लागत आहे म्हणून पाणी प्यायला थांबलो. तिला तहान लागली होती ना खुशी. चला मग पटकन. काय गेले गाडी? चल खुशी, मामाच्या गाडीवर बसायचं का? नाही चला. तुम्ही दोघं त्या गाडीवर बसा, आम्ही दोघी या गाडीवर बसतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. no. पाहुणे आहेत, जाता जाता भेटू म्हणलं. उशीर झाला, भुका लागलात ना, जेवायला आलो होतो. मग जेवण बाबाच बाबाच घर आहे ना. बाबाच आहे ते. तुम्हाला काय बाबाकडे आणून त्याचे पाहुणे आहेत ते. पाहुणे आहे आपले. काय पाहुण्याचा? झगमग बाबा. काय झगमग बाबा. काय झगमग बाबा. जगमग बाबा. चल बरं, जगमग बाबाला मला भेटू वाटलं. असं राहिले जगमग बाबा. जेवण करायचे आपण इथं त्यांचं नाव घे, पण आपण आता जमलो म्हणून म्हणलं चला खायला. त्याचं पहिल्यापासून नाव आहे त्याचं बाबा. जगमग बाबा. हा जगमग बाबा. जगमग बाबा. बाबा आता आम्हाला नसले आतमध्ये जेवण बिवणं चालू आहे वाटतं. तुम्ही पाणी बिणी घ्या तर धरा ना. जगमग बाबा. कोणाकडे आवाज नाही.
नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार बच्चा. झालं की जेवण? झाला जेवण. बोल बच्चा, काय काम आहे तुझं? बरं ठीक आहे, आम्ही बाहेर बसतो, थोडं काढून घेतो. अरे मी काय म्हणतो, मला काही असं बोलता येणार नाही. मला माहिती आहे, पण मी काही सांगू शकत नाही. एक काम कर, तू मध्ये जा, बाबाला सगळं सांग असं असं होतं. आम्ही दोघांना बघितलं म्हणून सगळं लय चढवणी करतो असं सांग मध्ये बाबा. बोल झगमग बाबा की जय. आत येऊ का बाबा? ये बालिके ये. No, 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 no. बोल बालिके, कोणाला आणलं सोबत? माझ्या नवऱ्याला आणले बाबा सोबत. आण तुझ्या नवऱ्याला आतमध्ये, मला सगळं समजलंय. अभी मजा आएगा ना भिड़ो.
कोण आहे हे? बाबा आहे बाबा. कोणते जगमग बाबा? जगमग बाबा. कोणते बाबा? जगमग बाबा. झगमग बाबा. जय बाबा झगमग बाबा. याच्यात जगमग बाबा की जय. जय. बस बालिके अभी मजा आएगा ना भिड़ो. No, 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 no. कोणते बाबा आहे? जगमग बाबा. झगमग बाबा की जय. जगमग बाबा की जय. तुम्ही सांगा मला. बाबा एकदा जा फुका ना. No, 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 no. झालं बाबा. पाणी ते लागत का बाबाला? आवाज कमी कर बालिके. दिवसापासून चक्कर आहे तुझ्या नवऱ्याला. 8 दिवसापासून चक्कर आहे बाबा. याच्या पहिले कुठं दाखवलं होतं का? नाही बाबा. नाही बाबा, डाऊट आहे आम्हाला. फक्त थोडासा भूतभीत आहे म्हणून. मटण मागत आहेत बाबा ते सारखं सारखं खायला. ठीक आहे बालिके, मला सगळं कळतंय. त्या माणसाला आहे ना ज्यादा काळीच आवडतंय. तुझं माणूस ज्यादा खावडपणा आणि करताय. थोडेसे इतरच जाळी करताय. तुझं माणूस एक दिवस लग्नामध्ये गेला होता. खूप खावडपणा आणि करताय. तुम्हाला कसं माहिती बाबा? गप बालिके, बाबाला असं बोलू नये. बरं बाबा. बाबा तुम्हाला कसं काय कळालं? बालिके, तू बसलेली ना त्या जमिनीखाली मी काय ते पण सांगू शकतो. काय बाबा? मी बसलेलो आहे ना खाली काय बसले? ते पण सांगू शकतो. काय काय? माझ्या खाली बघू नाही. माझ्या खाली काय बाबा? तुला चटाई दिलीच नाही बालिके. थोडस साईडला आलंय ते. बालिके थोडं 4 बोट अंतरावर. तिकडं चाल काय बरं? या लग्नात पडेल. बालिके, मी तुला अंगारा देतो. योग या अंगारा बांध त्या ढोंगाला. भूत त्याला कधी दिसणार नाही, मला कधी घाबरणार नाही. उभं राहा. दोन तांगड्या. जय जगमग बाबा. जय झगमग बाबा. जय. यस, कसे फसवले गेले वाटीला. झाला आपलं. जय जगमग बाबा. तर किटो फॅमिली कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा. आणि झगमग बाबाचं कॅरेक्टर कसं वाटलं ते विशेष सांगा. तर व्हिडिओ बनवताना आम्ही भरपूर धमाल केलेली आहे. आणि व्हिडिओ पण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ॲक्च्युली हा फक्त एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवला होता. एन्जॉय म्हणून असाच व्हिडिओ बनवला होता. हे काय काल्पनिक आहे सगळं. याच्यामध्ये काय आपण रिॲलिटी नाही आहे. आपलं सगळं असा. जगमग बाबाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट सबस्क्राईब करा. थँक्यू.